इराण आणि इस्रायलमध्ये गेल्या 48 तासांपासून संघर्ष सुरू आहे। तेल प्रकल्पावर हल्ल्यानंतर मोठी जीवितहानी झाली आहे। 2 दिवस चाललेल्या युद्धामध्ये 138 इराणी मारले गेल्याची माहिती मिळते। इराणीही इस्रायलवर प्रगत मिसाईल टाकले आहेत। इस्रायल इराण संघर्षात 350 हून अधिक लोक जखमी झाले आहेत। इस्रायल आणि इराणमध्ये गेल्या 2 दिवसापासून प्रचंड संघर्ष सुरू आहे। सुरुवात झाली ती केली इस्रायलनी, ज्यावेळेस त्यांनी इराणचे जे न्यूक्लिअर ॲसेट्स होते, त्यांचं कमांड कंट्रोल सेंटर जिथे एनरिचमेंट होत होतं, जिथे त्यांची अणुबॉम्ब ठेवले होते, जिथे त्यांच्या डिलिव्हरी सिस्टीम म्हणजे क्षेपणास्त्र वगैरे होती, अशा ठिकाणावरती इस्रायलने हल्ला केला। त्यांची माणसं मारली गेली, त्यांचे अणुशस्त्रज्ञ मारले गेले, त्यांच्या आर्थिक आणि पायाभूत ज्या सुविधा होत्या त्यांचं नुकसान झालं। तर याच्यामुळे आता त्यांचा जो न्यूक्लिअर प्रोग्राम आहे हा खूप मागे पडलेला आहे। याच्याशिवाय त्यांचे जे मुख्य जनरल्स होते ते मारले गेल्यामुळे जे बदलायची जी भावना आहे त्याकरता नेतृत्व तुम्हाला मिळणार नाही। आर्थिक आणि पायाभूत ज्या संस्था आहेत म्हणजे तेल डेपो रिफायनरीज वगैरे ज्यांचं नुकसान झालेलं आहे, त्यामुळे इस्रायलची जी अर्थव्यवस्था आहे ही उद्ध्वस्त होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।